कालच्या मुसळधार पावसानंतर वरळीतल्या ॲक्वालाईन मेट्रोच्या आचार्य यात्रे स्टेशनवरती पाणी शिरलं। काही दिवसांपूर्वीच ही मेट्रो सेवा खरतर सुरू झाली। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच स्टेशन पाण्यामध्ये बुडल्यामुळे या कामावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। दरम्यान यात जे काही नुकसान झालं त्याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय। मेट्रोची आधी ट्रायल रन घेण्यात आली होती, असं असताना सुद्धा जर मेट्रो स्टेशन असुरक्षित असतील तर कालच्या घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय। मुंबईतल्या वरळीतलं आचार्य यात्रे मेट्रो स्टेशन त्याची काल मुसळधार पावसामध्ये काय वाताहत झाली। संपूर्ण मेट्रो स्टेशन या ठिकाणी पाणीच पाणी झालं होतं आणि जी काही पडझड झाली त्याची ही दृश्य आणि या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जातोय। ॲक्वालाईन मेट्रोची झालेली दयनीय अवस्था पहिल्या पावसानंतर आणि या मेट्रोच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता स्थानिक देखील विचारतायत। कालच्या घटनेची जबाबदारी कोण घेणार, तर ही दोन दृश्य आपण बघतोय, कालची आणि आजची दृश्य। कशा पद्धतीने मेट्रो स्टेशन हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। ॲक्वालाईन म्हणजेच अगदी ट्रॅफिक पासनं वाहतूक कोंडीपासनं प्रवाशांना दिलासा आणि त्याचसोबत कमीत कमी वेळामध्ये प्रवास करण्यासाठीची ही ॲक्वालाईन, मात्र त्याची काल झालेली ही अवस्था आणि आजची दृश्य। काल आचार्य यात्रे मेट्रो स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। इतर अनेक मेट्रो स्टेशन्स आहेत, त्यापैकी एक मेट्रो स्टेशन आहे वरळी पोलीस ठाणे हे जे स्थानक आहे मेट्रोचं, त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। आणि इथे जर बघितलं तर अनेक ठिकाणी फ्लोअरचं गळण्याचं काम सुरू आहे, अनेक ठिकाणी छतावरनं पाणी खाली कोसळत आहे आणि त्या ठिकाणी अगदी ज्या पद्धतीने एखाद्या घरामध्ये आपण पाणी गळतं त्यावेळेला बादल्या ठेवतो तशा पद्धतीनं बादल्या या मेट्रो स्थानकामध्ये लावल्या, भिंतींमध्ये अर्थात या ठिकाणी जिथे हे सूचना फलक लावले हे संपूर्णपणे ओल या भिंतींमध्ये पकडलेली आहे आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर खालती सुद्धा पाणी जमा आहे। दुसरीकडे आपण बघतोय त्या ठिकाणी तिकीट काउंटर आणि सुरक्षेसाठीची यंत्रणा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण समोर बघतोय की बादल्या या लावण्यात आलेल्या आहे आणि या बादलीमध्ये हे पाणी जमा केलं जाते, कुठे पसरू नये पाणी म्हणून। अशा पद्धतीचे अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकं बनवण्यात येत होती, त्यावेळेला कुठेही पाणी साचणार नाही किंवा सुरक्षित प्रवास असावा अशी एक अपेक्षा होती। रेल्वे स्थानकांमध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो की पाणी जमा होतं, खरं तर ते उघड्यावर असतात, परंतु मेट्रो स्थानकामध्ये सुद्धा स्थिती तशीच आहे, पाणी इथे जमा होते आणि त्यामुळे मेट्रोने ॲक्वा मेट्रो सुरक्षित आहे हा प्रश्न आता ऐरणीवरती आहे। एकीकडे सुरक्षा भीतीचं कारण दिलं जातं तर दुसरीकडे छत गळत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। हर्षद सह पाटील, न्यूज 18 लोकमत।